तळ कोकणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासदार नारायण राणे यांच्या नीलरत्न या मालवण बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि त्यांचं स्वागत सध्या नारायण राणे यांनी स्वतः केलेलं आहे। सध्या तळ कोकणामध्ये राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पाहायला मिळतोय। अर्थात भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा काहीसा सामना हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगलेला आहे। आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। काही दिवसांपूर्वीच निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी जाऊन पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला होता। यामध्ये त्यांनी अंगुली निर्देश केलेला होता, तो म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्याकडे। तर यानंतर आम्ही देखील ज्या काही तक्रारी करू त्यावर देखील तशाच पद्धतीने कारवाई केली जाईल असा इशारा निलेश राणेंचे बंधू नितेश राणे यांनी दिलेला होता। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या प्रचारासाठी आज कोकणाच्या दौऱ्यावर असताना खासदार नारायण राणे यांच्या घरी अर्थात त्यांच्या बंगल्यावर नीलरत्न या बंगल्यावर अगदी काही क्षणापूर्वी पोहोचलेले आहेत। आता या तिन्ही नेत्यांमध्ये काय नेमकी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उद्योगमंत्री आणि कोकणातले आमदार रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे देखील उपस्थित होते, तर दुसरीकडे निलेश राणे हे देखील उपस्थित होते। त्यामुळे आता या नेत्यांच्या मध्ये काय नेमकी चर्चा होते, कशा पद्धतीने या सगळ्या वादावर तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कोकणामध्ये भाजपला युती नको होती, रवींद्र चव्हाणांना युती नको होती असे देखील आरोप जे आहेत ते निलेश राणे यांनी केलेले होते। आणि त्यानंतर आता ही जी भेट होते आहे भाजपचे खासदार नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये देखील आता काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।